श्री मनोज बंडामाळी सातारा जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांनी मान्य पोलीस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड तालुका यांना उत्पादन शुल्क कराड तालुका विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल दिले निवेदन। कराड तालुक्यातील प्रत्येक धाब्यावर व गावागावात अवैध दारू विकली जाते। धाब्यावर दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते। अशा कोणत्याही धाब्यावरती आजपर्यंत आपण कारवाई केलेली दिसून येत नाही। रितसर शासनाचा कर व फी भरणाऱ्या बार मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। या अवैध धंद्यांना पाठबळ देण्याचेच काम आपण स्वतः करीत आहात। अशा बेकायदेशीर दारू विक्री करता व धंद्यावरती कारवाई आपण करत नाहीत, परंतु सातारा विभागाकडून कारवाई केली जाते। यावरून असे दिसून येते की आपले अवैध धंदा करणाऱ्यांचे साटेलोटे असून त्यांना पाठबळ देण्याचे काम आपण करीत आहात। कोणत्याही दारू व्यावसायिकाला त्याच्या दुकानाची व बारची जाहिरात करणे या संबंधित दारूबंदी कायद्याचे नियम 73 नुसार मनाई करण्यात आली आहे। मात्र आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाहिरात करीत नाही असे एखादे दुसरेच उदाहरण असेल। अन्यथा सर्व दारू दुकानावर व बार मालक सर्रास दारू विक्रीची किंवा त्यांच्या दुकानाची मोठमोठ्या होर्डिंग्स माध्यमातून त्यांची जाहिरात करीत आहेत। राज्य व राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा खुलेआम जाहिरात केली जात आहे। याकडे दुर्लक्ष करून उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन केले जाते। या उलट सर्वोच्च न्यायालय यांचे हे आदेशाचे उल्लंघन करून न्यायालयाचा अवमान करीत आहेत। अलीकडेच कराडच्या पोलीस विभागाने एमडी ड्रग्ज गांजा यासारख्या अंमली पदार्थांवर मोठ्या स्वरूपातील कारवाया करून अनेक आरोपींवर कारवाई केली। तरी मग अंमली पदार्थांवर कारवाई करण्याचे अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागास प्रामुख्याने असताना सुद्धा आपण व आपला विभाग कोणत्या धुंदीत असतात की ज्यांना आजपर्यंत एकही प्रकारची कारवाई करता आली नाही का? जाणून बुजून या सर्वांना पाठबळ देण्याचे काम केले जाते। हा संशोधनाचा भाग आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारीत हायवे लगत असणारे कित्येक हॉटेलमध्ये ओपन टेरेस बार नियमबाह्य स्वरूपात चालवले जातात। 21 वर्ष वयाखालील मुलांना बारमध्ये प्रवेश देऊन दारू विक्री केली जाते। मात्र असले प्रकार आपणास कधीही दिसत नाहीत। कारवाई करण्याची तर लांबच। कराड तालुक्यातील बनावट व विषारी केमिकल युक्त ताडी विक्रीचा तर उच्चांक झाला। कराड शहरात व तालुक्यात एक वेळ दूध मिळणार नाही, मात्र बनावट केमिकल युक्त ताडी तर सहजच मिळते। त्यामुळे कित्येक जण त्यांच्या आहारी जाऊन त्यांचा मृत्यू झाला आहे। मात्र आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून आपण अशा बेकायदेशीर ताडी विकणाऱ्यांना पाठबळ देत आहात व नावाला ताडी विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करतात व त्याचा आलेला रिपोर्ट आपण कोर्टामध्ये सादर न करता ताडी विकणाऱ्यांना मदत होईल अशा प्रकारे आपण तो रिपोर्ट दाबून ठेवत आहात, जेणेकरून ताडी विक्रेता निर्दोष सुटेल याची पुरेपूर काळजी आपण घेता। तरी ताडी विक्री करणाऱ्यांचा मुख्य हक्का कोण आहे? तसेच कच्च्या मालाच्या पुरवठ्यापर्यंत तर आपण कधीच पोहोचला नाही। तेव्हा या सर्व निवेदनातील बाबींच्या गांभीर्याने दखल घेऊन 15 दिवसांमध्ये सर्व दारूधंदे, ताडी विक्री व निवेदनात दिलेल्या मुद्द्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी। अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री मनोज बंडामाळी सातारा जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांनी सांगितले आहे। एसके क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड। कराडमधलं जे आपलं एक्साइज ऑफिस आहे तिथे गेले बरेच दिवस झालं एक्साइज ऑफिस चर्चेत आलेलं आहे त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे। मला वाटतं नवीन साहेब येऊन एक 7-8 महिने होऊन गेले, तर त्यांना अजून एक्साइजच कळलं नाही, स्पेलिंग कळलं का नाही माहीत नाही, कराड पाटण कळले का माहीत नाही। अवैध धंद्यावरती एकही कारवाई नाही। ह्यांचं एकच म्हणणं आहे की मला तक्रार आली तर मी कारवाई करीन। मग हे ऑफिस पाहिजेच कशाला? तक्रार द्यायला हे करायला एसपी ऑफिस आहेत, तिथं कराड तालुक्यात सातारावरनं स्क्वॉड येतं आणि कारवाई करून निघून जातं। मग आपलं कराडचं एक्साइज ऑफिस झोपलं आहे का? काय करतं एक्साइज ऑफिस याच्यामध्ये? बऱ्याच वेळा सांगून सुद्धा कारवाई केलेली जात नाही। त्याच्यामध्ये सगळे बार ह्याच्यामध्ये सर्रास धाब्यामध्ये अवैध दारू विक्री केली जाते। बारवाल्यांची जाहिराती आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये। एक्साईजच्या नियमानुसार त्यांना जाहिराती लावता येत नाही। आम्ही साहेबांनी विचारल्यानंतर साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की आम्हाला दिसलंच नाही। 8 महिने तुम्हाला जाहिरात दिसली नाही, त्या अख्ख्या कराड तालुक्याला दिसली त्या जाहिराती सगळ्यांच्या, आणि तुम्हाला दिसत नाही। दिसत नाही म्हणणं हे योग्य आहे का? डोळ्यावरती तुम्ही जाणून बुजून पट्टी बांधल्या, हे संशोधनाचा भाग झाला आहे। ताडी विक्रेतेमध्ये इतकी माणसं मरते त्या ताडीमध्ये, एवढं गांभीर्याचं प्रकरण असताना सुद्धा आजपर्यंत यांच्यावर कारवाई किती केल्या आणि त्या कारवाई केल्यानंतर सॅम्पल किती घेतलं, स्पॉटवर जाऊन कारवाई केल्या का ऑफिसमध्ये बोलवून कारवाई केल्या, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं साहेबांना देता आली नाही। बरेच एक्साईज संदर्भातले आम्ही सगळे तालुक्यातले आत्तापर्यंत प्रश्न साहेबांसमोर मांडले, सगळ्यांची साहेबांनी उलटसुलट उत्तरं, थातुरमातूर उत्तर दिले। मला माहीत नाही, मी बघतो, हे काय माहिती नाही, कारवाई आम्ही केल्यात किती केल्या माहिती नाही आहे। सगळ्यात वाईट असते की कारवाई करत असताना तुम्ही पंच घेऊन जावा, तिथले सॅम्पल घ्या, सॅम्पलचं रिपोर्ट द्या, रिपोर्ट आल्यानंतर ते कोर्टामध्ये सबमिट केले जातात। आजपर्यंत ह्यांच्यापर्यंत कुठलीही कारवाई केलेली दिसून त्यांना बी सांगता आलेलं नाही आत्तापर्यंत।
तर ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. माननीय SP साहेबांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आम्हाला एक सक्षम अधिकारी द्या. कराड तालुका हा एका छोटा मोठा तालुका नाही आहे. 2 विधानसभा असलेला हा एवढा मोठा तालुका आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमी आहे हे. आणि त्याला जर तुम्ही उडता पंजाबसारखं जर स्थिती करत असाल तर प्रहार जनशक्ती पक्ष हे चालू देणार नाही. आम्ही वेळ पडली तर इथं ऑफिसला टाळे ठोकू आंदोलन करून ऑफिस बंद करून SP साहेबांना निवेदन देऊ किंवा एक विनंती करू की तुम्ही साताऱ्यात बसू नका, तुम्ही कराडामध्ये येऊन बसा. बरेच मुद्दे मांडले, बऱ्याच मुद्द्याचं कुठलेही दिले नाही. तिथून पुढच्या काळामध्ये एक्साईजच्या PI साहेबांनी आपला कार्य जो आहे जे काम आहे ते सुधरून हे कराड ताळीमुक्त अवैध धंदामुक्त किंवा एक्साईजच्या नियमाप्रमाणे आहे त्याप्रमाणे कारवाई करून केसेस दाखल करून आज ही 26 केसेससाठी माननीय SP साहेब स्वतः प्रांत कार्यालयात आलेले होते की ते प्रस्ताव देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात, पण अजूनपर्यंत कुठली नाही. मग SP साहेबांना साताऱ्यात नेऊन कराडात का राहायला लागतं? आपले कराडचे अधिकारी काय करते त्याच्यात? याही प्रश्नाचं उत्तर नाही आहे. मला असं वाटतं कराड शहर पोलीस एक्साईज मग ते असं दिसते ना, तुमचं चालू लोट आहे त्याच्याबरोबर. तुम्ही तुमचं काहीतरी तुमचा जावाई असल्याशिवाय तुमचं काहीतरी घेणं देणं असल्याशिवाय तुम्ही कारवाई करत नाही. तुम्ही ह्या सगळ्या अवैध धंद्यांना तुम्ही बळ दिलेला आहे. शहर पोलीस असो किंवा DBC साहेब असेल त्यांचं आभाराचं मानेन. त्यांनी एक ताळीचं एक मोठं सत्र कारवाया सुरू ठेवलं कंटिन्यू याच्यामध्ये, पण त्या मानाने एक्साईज डिपार्टमेंट काहीच करत नाही आहे. एक तर एक्साईज डिपार्टमेंट आहे नावाला आणि आम्हाला नावाला एक्साईज डिपार्टमेंट नकोच मग कराडकरांसाठी. मग हे बंद करा ऑफिस. कशाला पाहिजे ऑफिस याच्यामध्ये? SP साहेबांनी स्वतः इथे बसून येऊन कारवाई करावी.